नमस्कार, मी शीतल राजू शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये उदयनराजेंची शिट्टी. 9 ठिकाणी राष्ट्रवादी तर कराडात भाजपचा नगराध्यक्ष. महाबळेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या गटाच्या अपक्ष उमेदवार नियोजित गिरीस्थान विकास आघाडीने बाजी मारून नगराध्यक्षांसह 17 पैकी 11 जागा जिंकल्या. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पानिपत, भाजप आणि काँग्रेस अनेक ठिकाणी आघाडीवर. इस्लामपुरात मात्र सर्वपक्षीय विकास आघाडीने मारली बाजी. वाईट आबांचा गड आला पण सिंह गेला. आमदार शिवेंद्रराजे बारामतीच्या दावणीला बांधले गेले. खासदार उदयनराजे यांचा आरोप. तडे गेलेल्या वॉटर स्टेशन पुलावरून ऊसाची वाहतूक. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष. पर्यायी मार्गावर खड्ड्यांमुळे जीव धोक्यात. बातमीपत्र सविस्तर. 2 राज्यांच्या संघर्षामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा नगरपालिकेत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंची शिट्टी जोरदारपणे वाजली. राजघराण्यातील श्रीमंत छत्रपती सौ वेदांतिका राजे भोसले यांच्या विरोधात सर्वसामान्य घरातील माधवी कदम यांना त्यांनी निवडून आणले. साताऱ्यात 40 पैकी 22 ठिकाणी उदयनराजे गटाचे उमेदवार निवडून आले, तर 12 जागांवरच शिवेंद्रसिंह राजे गटाला समाधान मानावे लागले. भाजपने मात्र प्रथमच 6 ठिकाणी आपले उमेदवार निवडून आणून साताऱ्यात खाते खोलले आहे. दोन्ही राज्य गटाचे पक्षप्रमुख दत्ता बनकर, अविनाश कदम यांच्यासह विद्यमान नगराध्यक्ष विजय बडेकर, नगरसेवक जयेंद्र चव्हाण व प्रवीण पाटील आदींना मतदारांनी घरी बसवले. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिका राजे यांना 3305 मतांनी पराभूत करून खासदार उदयनराजे गटाच्या माधवी कदम विजयी झाल्या. दोन्ही राजांच्या संघर्षामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा पालिकेत खासदार उदयनराजेंची शिट्टी जोरदारपणे वाजली. घराण्यातील त्यांच्या वहिनीसाहेब वेदांतिका राजे भोसले यांच्या विरोधात सर्वसामान्य घरातील माधवी कदम या गृहिणीला त्यांनी निवडून आणले. महाबळेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या गटाच्या अपक्ष उमेदवार नियोजित गिरीस्थान विकास आघाडीने बाजी मारून नगराध्यक्षांसह 17 पैकी 11 जागा जिंकल्या. महाबळेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या गटाच्या अपक्ष उमेदवार नियोजित गिरीस्थान विकास आघाडीने बाजी मारून नगराध्यक्ष पदासह 17 पैकी 10+1 अशा जागा जिंकल्या आहेत. आमदार गटाच्या स्वप्नाली कुमार शिंदे यांनी 1851 मताच्या फरकाने इंदू सुनील साळुंखे यांना पराभूत केले. शिवसेना पुरस्कृत DM बावळेकर यांच्या लोकमित्र जनसेवा आघाडीला केवळ 5 जागांवरच समाधान मानावे लागले. तसेच 2 अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. विद्यमान नगरसेवक संतोष आखाडे, अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय वाडकर, लोकमित्र जनसेवा आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे, विद्यमान नगरसेवक संतोष शिंदे या दिग्गज उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विद्यमान नगरसेवक लक्ष्मण कोंढाळकर यांनी माजी नगराध्यक्ष किसन शिंदे यांना पराभूत केले होते. या पराभवाची फेड किसन शिंदे यांनी या निवडणुकीत केली. माजी उपनगराध्यक्ष सज्जादभाई वारुणकर यांची कन्या प्रभाग क्रमांक 1 मधून निवडून आली. तिला वडिलांच्या मृत्यूमुळे सहानुभूतीचा फायदा मिळाला. माजी नगराध्यक्ष बबनराव ढेबे यांचे चिरंजीव रोहित ढेबे यांना ही हार पत्करावी लागली. महाबळेश्वर येथील गिरीस्थान पालिकेच्या कैलासवासी भाऊसाहेब माळवदे सभागृहात पालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी झाली. येथे मतदानामध्ये 83.73% मतदान झाले होते. सर्व प्रभागांमध्ये मतदानाची टक्केवारी चांगली असल्यामुळे शहरातून उलटसुलट चर्चा होती. एकूण 8 प्रभागांमध्ये बूथ एकाच वेळेस सुरू करून मतमोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. केवळ उमेदवार व एक सहकार्यासह आत प्रवेश असल्याने संपूर्ण शहर या निकालाची उत्सुकतेने वाट पाहत होते. मतमोजणी 2 टप्प्यात घेण्यात आली. पहिल्या फेरीनंतर त्वरित दुसऱ्या फेरीचे मतदान घेण्यात आले. प्रत्येक प्रभागात नगराध्यक्षा स्वप्नाली कुमार शिंदे हे पहिल्यापासूनच आघाडीवर होत्या. त्यांनी आपली मतांची आघाडी कायम ठेवत एकूण 1851 मतांच्या फरकाने त्या निवडून आल्या. त्यांना एकूण 5190 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी लोकमित्र जनसेवा आघाडीच्या इंदू सुनील साळुंखे यांना
3339 मतांवर समाधान मानावे लागले। आमदार गटाच्या आघाडीने घवघवीत यश मिळवून पालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्याने शहरात राष्ट्रवादीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे। याच उत्साहभरात नवनिर्वाचित नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व विजयी उमेदवारांची पालिकेच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत व गगनभेदी घोषणांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीला सर्व समाजातील महिलांची उपस्थिती होती। एकेकाळी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात ताकदवान पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपालिका निवडणुकीत पानिपत झाले आहे। सांगली जिल्ह्याच्या एकाही नगरपालिकेवर राष्ट्रवादीला आपली सत्ता टिकवता आली नसून राष्ट्रवादी हा चौथा क्रमांकाचा पक्ष बनला आहे। स्वाभिमानी विकास आघाडीने जयंत पाटलांकडून सत्ता हिरावून नेली। या ठिकाणी राष्ट्रवादीला सत्तेपर्यंत पोहोचता आले नाही, मात्र सत्ता हातून गेली। इस्लामपूरमध्ये 28 पैकी 14 जागा राष्ट्रवादीला मिळाल्या, तर उर्वरित 14 जागा विकास आघाडीला मिळाल्या। या ठिकाणी विकास आघाडीचे निशिकांत पाटील उच्चांकी मतांनी नगराध्यक्षपदी विजयी झाले। त्यामुळे 31 वर्षे सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीला आता पुढील 5 वर्षे विरोधी बाकावर बसावे लागणार आहे। दुसरीकडे RR पाटील यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या तासगाव पालिकेच्या निवडणुकीत सांगलीचे भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आली आहे। तासगावात राष्ट्रवादीने भाजपला कडवी झुंज दिली, मात्र यामध्ये राष्ट्रवादीला फारसे यश आले नाही। तासगावात तासगाव नगरपालिकेचा गड खासदार संजय काका पाटील यांनी राखला। तासगावात भाजप 13 आणि राष्ट्रवादी 8 जागांवर विजयी झाली आहे। या ठिकाणी तासगावच्या नगराध्यक्षपदी भाजपचे विजय सावंत विजयी झाले आहेत। त्यामुळे तासगावची नगरपालिका भाजपच्या ताब्यात आली आहे। कवठे महाकाळमध्ये सुद्धा भाजपला धक्का बसला आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी प्रणित आघाडी विजयी झाली आहे, तर नगराध्यक्षपदी विकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला आहे। विटा नगरपालिकेवर काँग्रेसची निर्विवाद सत्ता आली आहे। या ठिकाणी काँग्रेसने 24 पैकी 22 जागांवर विजय मिळवला, तर शिवसेनेला अवघ्या 2 जागांवरच समाधान मानावे लागले। तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकही खाते खोलता आले नाही। तर विट्यात शिवसेना आमदार अनिल बाबर यांना जोराचा धक्का बसला आहे। अष्टनगरपालिका निवडणुकीत विद्यमान सत्ताधिकारी गटाने आपला गड कायम राखला आहे। माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आष्टा शहर विकास आघाडीला 15 जागा मिळाल्या, तर विरोधी आष्टा शहर लोकशाही विकास आघाडीला 3 आणि अपक्ष 3 जागांवर विजयी झाले। त्याचप्रमाणे आष्टात शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष निवडून आला आहे। कडेगावमध्ये पतंगराव कदम यांच्या काँग्रेस पक्षाने पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसकडे विजयश्री खेचून आणली आहे। या ठिकाणी 17 पैकी 10 जागांवर काँग्रेसचा विजय झाला आहे, तर 6 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत। त्यामुळे कडेगाव नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता आली आहे। खानापूर नगरपंचायत निवडणुकीत सर्वच जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत। या ठिकाणी 17 पैकी 17 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत। त्यामुळे खानापूर ही राज्यातील पहिली अपक्षांची नगरपालिका बनली आहे। त्यामुळे या ठिकाणी सर्वच पक्षांना अपयश आले आहे। पलूस नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे। या ठिकाणी 8 पैकी 7 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर 1 जागेवर वाई नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली असली तरी आमदार मकरंद आबा पाटील यांच्या तीर्थक्षेत्र आघाडीचा गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली आहे। वाई पालिका निवडणुकीत काँग्रेस, भाजपा व रिपाई महाआघाडीचे 6 तर राष्ट्रवादी प्रणित तीर्थक्षेत्र आघाडीचे 14 उमेदवार विजयी झाले आहेत। यामुळे वाईत पुन्हा राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर झाला आहे। दरम्यान वाई शहर महाआघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ प्रतिभा शिंदे या केवळ एका मताने विजयी झाल्या आहेत। त्यांनी तीर्थक्षेत्रच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ शोभा रोकडे यांचा पराभव केला आहे। रोकडे यांना 9946 तर सौ शिंदे यांना 9947 मते मिळाली आहेत। या ठिकाणी फेरमतमोजणी होऊनही अखेर महाआघाडीच्या सौ शिंदे यांनाच नगराध्यक्ष पदाचा कौल मिळाला आहे। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सौ रेश्मा भगत यांना 842 तर अपक्ष सौ सुजाता आगेडकर यांना 617, सौ रत्नमाला वैराट यांना 318 मते मिळाली आहेत। प्रभाग क्रमांक 6 मध्ये सौ विजया ननावरे या तीर्थक्षेत्रच्या उमेदवाराला 956 मते तर महाआघाडीच्या विजयी उमेदवार सौ रुपाली वनारसे यांना 959 मते मिळाली आहेत। केवळ 3 मतांचा फरक असल्याने येथेही फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली, मात्र फेरमतमोजणीत जैसे थे परिस्थिती राहिली। ज्यांच्या भागात कामे केली त्या कामाची पोचपावती लोकांनी दिली नाही याचं मला दुःख वाटतं, अशी भावनिक प्रतिक्रिया खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली। दरम्यान आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले हे बारामतीच्या दावणीला बांधले गेले आहेत असा आरोपही त्यांनी केला।
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, प्रश्न जिंकण्याचा किंवा हरण्याचा नाही, याबाबत मी कधीही विचार केला नाही. ज्या नगरसेवकांनी ज्यांच्या भागात कामे केली त्या कामांची पोचपावती लोकांनी मला दिली नाही, याचं मला दुःख वाटत आहे. का मला माहित नाही की लोक कशाकडे बघून मतदान करतात. लोकांनी एकदाच सांगावे, उदयनराजे नकोत, पुन्हा माझा चेहराही दाखवणार नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी निवडणुकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले हे बारामतीच्या दावणीला बांधले गेले आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. खासदार उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, निवडणुकीत जनतेने असे का केले मला माहिती नाही. केलेली विकास कामे महत्वाची वाटली नाहीत की पैसे वाटले म्हणून आमच्या विरोधात मतदान केले. ज्या प्रभागात विरोधी मतदान झाले त्या प्रभागांचे त्यांनी नुकसान करून घेतले आहे. एकच सांगतो, उदयनराजे एवढा स्वस्त नाही. ज्या उमेदवारांचा पराभव झालेला आहे त्या नगरसेवकांना स्वीकृत सदस्य म्हणून नगरसेवक करून त्या प्रभागात निधी देऊन विकास कामे करणार आहे. सातारकरांना मला एकच विचारावेसे वाटते, मी कामे केली, मग तुम्ही अशा लोकांना का निवडून दिले? तुमचा जो काही राग होता तो राग माझ्या खासदारकीच्या निवडणुकीत माझ्यावर काढायला हवा होता. मी सगळं तुमच्यासाठी करतो, मी तुमचं ऐकतो. नाहीतर आमदार शिवेंद्रसिंह राजेंच्या सांगण्यावरून बारामती तालुका झाला असता. तुम्ही दिलेला कौल मला मान्य आहे. आज निकाल लागलाय, पुढे काय? काही लोक गुलाल उधळतील, काही जण दुःख व्यक्त करतील. जनतेने एकदा सांगावे, उदयनराजे नकोत, माझा चेहराही दिसणार नाही, हा माझा शब्द आहे. विरोधी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार राजघराण्यातील होता, तरीही तुमच्या आघाडीच्या सर्वसामान्य महिला उमेदवाराचा नगराध्यक्षपदी विजय झाला. या प्रश्नावर बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले, हा कोणत्याही राजघराण्याचा मुद्दा नाही, कामांचा मुद्दा आहे. आम्ही ज्या ठिकाणी कामे केली त्यामुळे आमचा उमेदवार विजयी झाला आहे. ही लढाई दोन घराण्यातील नव्हती, तर तत्वाची आणि भ्रष्टाचाराविरोधीत लढाई होती. भ्रष्टाचारांविरुद्ध कारवाई न केल्याचा परिणाम भोगायला लागला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान आमच्या नगराध्यक्ष कठपुतली म्हणून काम करणार नाहीत, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली आहे. वाठार-वाई रस्त्यावरील वाठार स्टेशन येथील ब्रिटिशकालीन पुलाला तडे गेले असून या परिस्थितीत देखील या धोकादायक पुलावरून ऊसाची वाहतूक सुरू आहे, पण बांधकाम विभागाचे अजूनही याकडे दुर्लक्षच आहे. सावित्री पूल दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यात सर्वप्रथम कोरेगाव तालुक्यातील वाठार-वाई रस्त्यावरील वाठार स्टेशन येथील ब्रिटिशकालीन पूल अवजड वाहतुकीसाठी दिनांक 7 सप्टेंबर रोजी बंद केला. त्यानंतर काही काळ या रस्त्यावरील वाहतूक तडवळे वाघोली मार्गे वळवण्यात आली. परंतु गेल्या महिन्याभरापासून तडे गेलेल्या या धोकादायक पुलावरूनच आता ऊसाची वाहतूकही सुरू आहे. गेल्या पावसाळ्यात सावित्री नदीवरील पूल कोसळल्यामुळे मोठी हानी झाली होती. त्यानंतर याची दखल घेऊन खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील सर्वच जुन्या पुलांच्या सर्वेचे काम हाती घेतले. यामध्ये जिल्ह्यात सर्वप्रथम कोरेगाव तालुक्यातील वाठार-वाई या रस्त्यावरील 90 वर्षांच्या जुन्या पुलाच्या एका बाजूस मोठ्या प्रमाणात भेग गेल्याचे निदर्शनास आले. हा पूल तत्काळ अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याच्या सूचना बांधकाम विभागाने केल्या होत्या. त्यानुसार या पुलावरून हलक्या 4 चाकी दुचाकी वगळता अन्य अवजड वाहतूक तडवळे, पिंपोडे, बुद्रुक या पर्यायी रस्त्याने वळवली. सुरुवातीला काही दिवस अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर केला. मात्र पर्यायी मार्गावरील खड्डे आणि अंतर यामुळे या वाहतूकदारांनी पुन्हा या धोकादायक पुलाचाच मार्ग अवलंबला आहे. ही वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले असून हा पूल अवजड वाहतुकीमुळे कोणत्याही क्षणी ढासळण्याची शक्यता प्रवासी व्यक्त करत आहेत. या ठिकाणी अशी दुर्घटना घडलीच तर सार्वजनिक बांधकाम विभाग याची जबाबदारी स्वीकारणार का, असा प्रश्न प्रवासी व ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.